आता यूपीएससी मध्ये जातीभेद होतोय का? यूपीएससी आणि जातीभेद सत्य काय? यूपीएससी ही भारतातील सर्वात पारदर्शक परीक्षा ही मानली जाते ना, पण आज मी तुम्हाला गेल्या 6 वर्षाचा असा अधिकृत डाटा दाखवणार आहे जो पाहिल्यानंतर तुमचा सिस्टमवरचा विश्वास हा उडून जाईल. यूपीएससीचा फायनल रिझल्ट हा 2025 मार्कांचा असतो. 1750 मार्कांची लेखी परीक्षा आणि 275 मार्कांचा इंटरव्ह्यू. आता डेटा बघा, लेखी परीक्षा जनरल आणि SC ST OBCच्या कट ऑफ मध्ये फक्त 30 ते 45 मार्काचा फरक असतो, पण फायनल रिझल्ट मध्ये हाच फरक अचानक वाढून 60 ते 70 मार्कावर जातो. हा गॅप कुठे वाढतोय? फक्त त्या 275 मार्काच्या इंटरव्ह्यू मध्ये. आता मित्रांनो, 1 वर्ष योगायोग असू शकतो, पण सलग 6 वर्ष दरवर्षी SC ST OBC मुलांची पर्सनॅलिटी ही कमी पडते का? नाही. प्रश्न विद्यार्थ्यांचा नाही, प्रश्न त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनलचा आहे. त्या बोर्डात बहुजन, ग्रामीण किंवा मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व किती आहे? जेव्हा पॅनल एकाच प्रिव्हिलेज वर्गातून येतं तेव्हा त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी स्मार्ट वाटते आणि मातीतल्या मुलांचा साधेपणा, पर्सनॅलिटी कमतरता वाटते. यालाच अनकॉन्शियस बायस म्हणतात. संविधानाचा कलम 14 आणि 16 ने आपल्याला समान संधी दिली आहे. मग इथे असमानता का? जर सिस्टम खरंच एवढं क्लीन आहे तर इंटरव्ह्यूज रेकॉर्डिंग पब्लिक का नाही? निकष पब्लिक का नाहीत? डाटा हा कधीच खोटं बोलत नाही. आता तुम्हीच ठरवा, यूपीएससी मध्ये मेरिट चालतं की जातीभेद? मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दिल्लीपर्यंत हा प्रश्न पोहोचवा. जय हिंद, जय संविधान.